आज शनी या ग्रहाबद्दल बोलणार आहे. शनी काय दर्शवतो आपल्याला? तर कर्म, मेहनत, न्याय दर्शवतं. शनी विलंबाने गोष्टी देतो. सगळ्यात स्लोएस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला तो देणार आणि कर्माच्या आधारावर देतो. शनी जेव्हा स्ट्रॉंग असतो ना, तर तो तुम्हाला जेवढा दुसरा कुठलाही ग्रह देऊ शकत नाही ना, तेवढं देऊन जातो. कारण का ते तुम्हाला तुमच्या कर्माने भेटतं. शनी हा मेहनत अधिक देतो, पण तेवढंच यशही देतो. ऍक्च्युली ना, शनी आपली परीक्षा बघत असतो. शिस्त आणि वेळेचं प्लॅन जी लोक करतात ना, त्यांना शनी भरभरून देतो. आणि ह्याच्याच अपोजिट जर तुमचा शनी नीचीचा असेल किंवा निगेटिव्ह प्लॅनेटच्या इम्पॅक्ट मध्ये असेल, तर तो अधिक फ्रस्ट्रेशन देतो लाईफ मध्ये. शनी हा संयम विरुद्ध भीती दर्शवतो. आता राहू या ग्रहाबद्दल बोलणार आहे. राहू काय देतं? तर राहू महत्वाकांक्षा, भ्रम आणि आधुनिकता देतो. राहू हा फॉरेन, मॉडर्न टेक्नॉलॉजी, फेम आणि समथिंग डिफरंट क्षेत्र ह्याचा कारक आहे. जेव्हा आपण म्हणतो ना की देव जर देईल तर तो अगदी भरभरून देतो, राहू जर द्यायला उतरला तर तो चारही साईडनी आणि एवढं क्विकली देतो तुमच्या लाईफमध्ये की त्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. पण त्यासाठी तुमचा राहू खूप स्ट्रॉंग पाहिजे. जी हव्यासची भावना असते ना, म्हणजे मला अजून पाहिजे, अजून पाहिजे, ही भावना राहू देतो. आपण आता सध्या एआयच्या जगात आहोत, मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये आहोत. सगळेच जण बिझनेसमध्ये सोशल मीडिया, एआय यूज करतात. हे सगळं राहूच्या खालती येतं. जर तुमचा राहू स्ट्रॉंग असेल तर योग्य दिशेला झालेली मोठी झेप, आणि राहू जर निगेटिव्ह इम्पॅक्ट मध्ये असेल, भ्रम क्रिएट करतो. राहू हा महत्वाकांक्षा विरुद्ध मोह दर्शवतो. आणि आता आपण केतू बद्दल बोलूया. केतू हा अंतर्ज्ञान, मोक्ष आणि आध्यात्मिकचा कारक आहे. वैराग्य केतू दर्शवतो. इंट्युशन, आतला आवाज जो म्हणतो ना आपण, आणि स्पिरिच्युअलिटी, हे सगळं केतूच्या अंडर येतं. केतू हा डिससॅटिस्फॅक्शन सुद्धा दाखवतो. कसं असतं माहितीये का? केतू हा ज्या क्षेत्रात असतो ना, तिथे माणसाला नैसर्गिकरित्या गोष्टी समजाव्याव्या लागतात. आपण असंही म्हणू शकतो की त्याचं नैसर्गिक कौशल्य त्याला यूज करावं लागतं. एवढं सगळं करून सुद्धा त्याला सॅटिस्फॅक्शनच मिळेल असं नसतं, कारण केतू हा डिससॅटिस्फॅक्शन खूप देतो. गूढविद्या, ध्यान, संशोधन, स्पिरिच्युअलिटी, या सगळ्यांशी केतू जुडलेला आहे. कधी कधी जेव्हा ज्या लोकांचा केतू जो आहे तो जर वीक असेल आणि निगेटिव्ह प्लॅनेटच्या इम्पॅक्ट मध्ये असेल ना, तर त्याला वैराग्याची भावना खूप येते. केतू हा अलिप्त विरुद्ध रिक्ततेची भावना देतो. अशा प्रकारे हे 9 ग्रह आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करत असतात. आता तुम्हाला कुठल्या प्रमाणे तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट जाणवतोय ते नक्की समजा आणि ते माझ्याशी बोलायला या. तुम्हाला होम रेमेडीज देईन, काही अशा रेमेडीज पॉवरफुल समजेल की ज्याला त्या ग्रहाला आपण आपल्या लाईफमध्ये फेवरेबल करू शकतो आणि एक सुखकारक आणि आनंदी जीवन जगू शकतो. तर वाट कसली बघताय? नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि माझं इन्स्टा पेज नक्की फॉलो करा.